नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये जे पित्र येतात किंवा जर पूर्वज आपल्या स्वप्नामध्ये दिसले तर त्याचा काय अर्थ होतो। आणि विशेषतः आता पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षामध्ये जर आपल्याला आपले पूर्वज दिसले तर ते आपल्याला काय सांगतात किंवा कशासाठी ते आपल्याला दिसतात यावरचाच हा व्हिडिओ आहे। तर मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का पितृपक्षामध्ये आपण श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारख्या विधी करत असतो आणि त्यामुळे जे काही आपले पित्र असतात त्यांना कोणाला शांती मिळालेली नसेल, मुक्ती मिळाली नसेल किंवा त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण झालेल्या नसतील तर त्या कशा पूर्ण होतील किंवा त्या संदर्भातला काही त्याचा अर्थ असतो तेच आज आपण बघणार आहोत। आणि म्हणून पितृपक्षाचा, आपल्या पूर्वजांचा आणि स्वप्नांचा काय अर्थ आहे, व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण आहे, शेवटपर्यंत पहा। तर मंडळी, पितृपक्ष म्हणजेच आपल्या पितरांचं, आपले जे पूर्वज असेल किंवा ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या लोकांचा स्मरण करण्याचा हा काळ असतो। आपल्या परंपरेनुसार, शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते पृथ्वीवर येतात आणि आपले जे वंशज आहेत ते कसे आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात आणि तो संपर्क स्वप्नांमधून करतात। म्हणून स्वप्नाचा आणि आपल्या पूर्वजांचा खरं म्हणजे काहीतरी एक सांगड आहे आणि तो काय अर्थ आहे तेच आज आपल्याला बघायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पित्र कधीही तुमच्या स्वप्नामध्ये जर आले तर याचा सरळ अर्थ असा असतो की त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे किंवा तुमच्या हातून काहीतरी चुका होत आहेत किंवा काहीतरी राहून गेलेलं आहे किंवा पितरांच्या संबंधाने काही गोष्टी राहिलेल्या आहेत असा त्याचा अर्थ होतो। मात्र पितृपक्षामध्ये पूर्वज आपल्या स्वप्नात येणं याला मात्र वेगळा अर्थ आहे, म्हणजे खास अर्थ आहे। पितृपक्षामध्ये जर आपले पूर्वज आपल्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये ते अतिशय आनंदी दिसले, हसतमुख दिसले तर याचा अर्थ असा आहे की ते पूर्वज समाधानी आहेत, सुखी आहेत, आनंदी आहेत, त्यांना आपल्याकडनं काही इच्छा नाही आहे किंवा त्यांच्या कोणत्याही गोष्टी बाकी राहिलेल्या नाही असा त्याचा अर्थ होतो। पितृपक्षामध्ये पूर्वज आपल्या स्वप्नामध्ये आलेले आहेत, ते आपल्याशी गप्पा मारत आहेत किंवा ते आपल्याशी अतिशय हसून खेळून वागत आहेत असं दिसलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही किंवा आपली परिस्थिती किंवा आपलं सर्व व्यवस्थित चालू आहे असा त्याचा अर्थ होतो। पितृपक्षामध्ये जर आपल्याला पूर्वज जेवताना दिसले किंवा आपल्या घरामध्ये येऊन ते आपल्याकडं अन्न मागत आहेत किंवा घरामध्ये पाणी मागत आहे किंवा पाणी पिताना दिसले तर याचा अर्थ असा आहे की आपलं श्राद्ध व्यवस्थित झालेलं नाही आहे। अशा वेळेला आपण श्राद्ध व्यवस्थित केलं पाहिजे, पिंडदान व्यवस्थित केलं पाहिजे, पाणी मागतायत म्हणजे आपण तर्पण व्यवस्थित केलं पाहिजे। त्यांचं जे श्राद्ध आहे किंवा वेगवेगळ्या ज्या विधी आहेत त्या व्यवस्थित झालेल्या नाही आहेत आणि त्या आपल्याला निदर्शनास आणून देण्यासाठी खरं म्हणजे ते आपल्या स्वप्नामध्ये येत असतात किंवा अशा प्रकारचे प्रतिकात्मक संकेत ते आपल्याला देत असतात। आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडथळे येतात, अडचणी येतात, कोणतंही काम आपलं होत नाही, घरात कटकटी होतात, वादविवाद होतात, आपल्याला यश मिळत नाही, उद्योगधंद्यामध्ये फटके बसतात। त्यासाठी पितरांचं मनापासून आपण श्राद्ध केलं पाहिजे, त्यांची प्रार्थना केली पाहिजे, तसेच पितरांना तृप्त केलं पाहिजे। म्हणजे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत, जे काही पितृदोष असतील किंवा ज्या काही आपल्याला अडथळे अडचणी येतात त्या दूर होतील। त्यानंतर पित्र जर तुमच्या स्वप्नामध्ये वारंवार येत असतील किंवा पितृपक्षामध्ये वारंवार पूर्वजांचं आपल्याला स्वप्न पडत असेल तर याचासुद्धा अर्थ सरळ आहे की आपल्या पूर्वजांच्या काही गोष्टी राहून गेलेल्या आहे किंवा त्यांचं श्राद्ध असेल किंवा तर्पण असेल किंवा काही विधी असेल तो राहून गेलेला आहे किंवा व्यवस्थित तो पूर्ण झालेला नाही आहे, तर तो करण्याचे संकेत आपल्याला मिळत असतात। त्यामुळे आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज जर वारंवार स्वप्नात येत असतील तर आपण अगदी मनापासून त्यांचं श्राद्ध केलं पाहिजे, कारण पित्र हे आपल्या श्रद्धेचे भुकेले असतात आणि आपण जर काही गोष्टी मनापासून केला तर ते तृप्त होतात। त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पित्र कधीकधी आपल्याला स्वप्नामध्ये आशीर्वाद देताना दिसतात किंवा आपण आपल्या पूर्वजांच्या पाया पडत आहोत, तर हे स्वप्न अतिशय शुभ आहे। आणि असं स्वप्न जर आपल्याला पितृपक्षामध्ये जर दिसलं तर याचा अर्थ घरामध्ये सुख शांती लाभणार आहे, संतान सुख मिळणार आहे, उद्योग व्यवसाय असेल किंवा कुठलाही तुमचा बिझनेस असेल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होणार आहेत, घरातील वातावरण आनंदी राहणार आहेत, असे सगळे संकेत असतात। म्हणूनच आपण पितृपक्षामध्ये श्राद्ध, पिंडदान, तर्पण यासारखे विधी करत असतो। या निमित्ताने अन्नदान करत असतो। या निमित्ताने गाय, कावळा, कुत्रा यांना अन्न घालावेत, चिमण्यांसारखे पक्षी असतील किंवा साध्या मुंग्या जरी असल्या त्यालासुद्धा आपण अन्न घालावेत। त्यामुळे आपले पित्र हे तृप्त होत असतात। खरं म्हणजे पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांची कृतज्ञता बाळगण्याचा उत्सव म्हणायला काही हरकत नाही, कारण यामागे श्रद्धेला फार महत्त्व आहे।
म्हणून मनापासून काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजे। त्यासाठी आपण पितरांची प्रार्थना केली पाहिजे। आमच्या पितरांना तृप्ती लाभो अशी सुद्धा प्रार्थना केली पाहिजे। ओम पितृभ्य स्वधा हा मंत्र म्हणावा किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र म्हटला तरी चालतो। तसेच या काळामध्ये आपण कुलदैवताची सुद्धा पूजा केली पाहिजे। तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्वज आपल्या स्वप्नामध्ये का येतात, आपण पितृपक्षामध्ये अन्नदान असेल किंवा तर्पण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विधी का करतो, याबद्दलच्या तुमच्या शंकांचं नक्कीच समाधान झालं असेल। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।